यंदा वाढदिवस नाही, आनंद व्यक्त करण्याचा मनाची अवस्था नाही। सामाजिक बांधिलकी जपत नवी मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक तथा आरोग्य समितीचे उपसभापती गणेश प्रकाश सकपाळ यांनी यंदाचा वाढदिवस कोणताही उत्सव न साजरा करता विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केला। नसरापूर येथील अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक घटनेच्या निषेधार्थ तसेच निष्पाप चिमुकलीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांनी हा संवेदनशील निर्णय घेतला। रविवार 10 मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। मोठ्या संख्येने युवक, महिला व सामाजिक कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली। रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचा प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला। या उपक्रमात नागरिकांसाठी मोफत बीपी व शुगर तपासणी, मोफत मोतीबिंदू तपासणी व तातडीने मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसेच शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला विकास, समुपदेशन, शिक्षण प्रशिक्षण आणि सक्षमीकरण या विविध विषयांवर मार्गदर्शन करून सामाजिक विकासाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यात आला। या उपक्रमाला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक प्रामुख्याने उपस्थित राहून त्यांनी सर्व रक्तदात्यांचे आणि सहभागी नागरिकांचे मनपूर्वक आभार मानत रक्तदान ही सर्वश्रेष्ठ सामाजिक सेवा असल्याचे सांगितले। गणेश सकपाळ यांनी वाढदिवस हा केवळ आनंदाचा दिवस नसून समाजासाठी काहीतरी करण्याची संधी असल्याचे सांगितले। नसरापूर येथील दुर्दैवी घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून त्या निष्पाप बालिकेला श्रद्धांजली अर्पण करत हा उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले। श्री गणेश नाईक ब्लड डोनर चेन या माध्यमातून रक्त लोकांच्याकडून दान करून घेणं आणि ते गरजू लोकांना देण्याचा उपक्रम केलेला आहे। त्याच ह्या संपूर्ण प्रवाहामध्ये गणेश सकपाळचा आजचा दिवस आहे। त्याला उदंड आयुष्य लाभो, त्याच्यातून सत्कर्म हो, सत्कार्य हो ही सदिच्छा। देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे की एक पेड़ अपने माँ के नाम। त्याच्याच प्रवाहाचा पुढचा टप्पा म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 200 कोटी झाडं लावायचा संकल्प केला होता, पण त्याच्या सुधारणा केली 300 कोटी। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना 1947 रोजी मिळालेलं स्वातंत्र्य त्याच्यानंतर 100 वर्षामध्ये म्हणजे 2047 साली हा देश जगाचं नेतृत्व करेल। नेतृत्व म्हणजे जगामध्ये मनशांती राहावी, जगाचा शांततेचा प्रवाह राहावा, लिव्ह अँड लेट लिव्ह, जगाने जगू द्या हा मंत्र त्या ठिकाणी जपला जावा। याकरता मोदीजींची जी धडपड चालू आहे त्याचाच भाग म्हणून या आता गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस सुरू झाला, 6 महिने पाऊस राहिला। हे कसली लक्षणं आहेत? ही ग्लोबल वॉर्मिंगची लक्षणं आहेत। अकाली पाऊस पडणं हे बदललेल्या वातावरणाचे लक्षण आहे। आणि म्हणून जर का आज आपल्या राज्यानं 300 कोटी झाडं लावायचा संकल्प ठेवलेला आहे, देशातल्या सर्व राज्यांनी हा संकल्प ठेवला, अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट, काही जगातल्या देशामध्ये 70% हिरवगार वातावरण असलेला प्रदेश आहे। आपल्या महाराष्ट्रामध्ये 21% जंगल आहे। तो टप्पा 33% पर्यंत नेण्याची आपली संकल्पना आहे। आणि त्याकरता सामाजिक वनीकरण, सोशल फॉरेस्टच्या माध्यमातून म्हणजे ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, नगरपालिकेमध्ये, महापालिकेमध्ये, MIDC, सिडको, हाडको, कडको ज्या सगळ्या संस्था आहेत त्या संस्थांच्या परिसरात सुद्धा झाडं लावावी। दॅट्स कॉल सोशल फॉरेस्ट। आणि अशा सर्व जबाबदारीची भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी माझ्याकडे दिलेली आहे। त्याकरता
आम्ही टिश्यू कल्चरच्या माध्यमातून आम्ही रोपं तयार करणार आहोत. कोकणाकरता शहापूरमध्ये एक टिश्यू कल्चरची नर्सरी तयार करतोय. पुणे येथे पश्चिम महाराष्ट्राकरता, संभाजीनगर येथे मराठवाड्याकरता, खानदेशाकरता जळगाव ठिकाणी आणि नागपूरला विदर्भामध्ये. तर अशा प्रकारच्या या टिश्यू कल्चरच्या लॅब तयार करून रोपं तयार करणं, त्याची जोपासना करणं आणि ती लागवड करणं हा मोठा उद्दिष्ट ठेवलेला आहे. तर त्याच्यामध्ये यश मिळेल हा माझा विश्वास. 2029ला त्या धरणाचं पाणी आपल्याला मिळेल, उशीर धरण. आणि भविष्य काळामध्ये लोकांनी पाणी जपून वापरलं पाहिजे. गरज पडली तर जसं मुंबईमध्ये समुद्राच्या पाण्यापासून पाणी करण्याची भूमिका घेतलेली आहे, आपल्या नवी मुंबईला ह्या टप्प्यात त्याची गरज भासणार नाही. आता हे पोशीर धरणातलं पाणी आपल्याला उपलब्ध होईल ते 2050 सालापर्यंत पाणी पुरणार आहे. म्हणजे नवी मुंबईची जनता भाग्यवान आहे. 24/7 असा 12 महिने 24 तास पाणी मिळणारं शहर म्हणजे नवी मुंबई शहर. परंतु या शहरामध्ये अजून बऱ्याचशा कमतरता आहेत, त्या पूर्ण करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू. तर 11 मे हा माझा वाढदिवस असतो, परंतु जी काही अमानुष गोष्ट नसरापूर या ठिकाणी घडली, एका चिमुकलीवरती अत्याचार करून तिचं हत्या करण्यात आली, काळिमा फासणारी अशी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये घडली. निश्चितच या घटनेनंतर मन मानत नव्हतं असं काही उत्सव, आपला वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करावा म्हणून. याकरिताच मी व माझे सर्व सहकारी यांनी आपण कुठलाही उत्सव साजरा न करता समाजाप्रती बांधिलकी ठेवून, सध्या संपूर्ण शहरामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्याचप्रमाणे रुग्णांना ऑपरेशनच्या वेळी लागणारं रक्त हे कमी पडत आहे. हे लक्षात घेता मी व माझ्या सहकाऱ्यांनी रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. शांत पद्धतीने आम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त रक्त जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. गणेश नाईक ब्लड डोनेशन कॅम्प यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही रक्त संकलित करत आहोत. त्याचप्रमाणे मोतीबिंदू शिबिर जे नागरिकांना अंधत्वाच्या कडे घेऊन जातं, अशा मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आज या ठिकाणी आमच्या संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात आलेलं आहे. जवळपास आत्तापर्यंत आम्ही 1500 लोकांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत आणि आजही आम्ही हे शस्त्रक्रिया शिबिर या ठिकाणी या उपक्रम राबवलेला आहे. निश्चितच नवी मुंबईचे लोकनेते, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांनी या रक्तदान शिबिरास भेट देऊन सर्व रक्तदात्यांचं आभार व्यक्त केले की गणेशजी नाईक साहेबांच्या विजनमध्ये नवी मुंबई कार्यरत आहे. आणि गेले 5-6 वर्ष या नवी मुंबईमध्ये प्रशासक काळ होता. निश्चितच काही गोष्टी व्हायच्या होत्या त्या राहून गेल्या, परंतु आता नवी मुंबई महानगरपालिका नगरसेवकांसह स्थापन झालेली आहे. निश्चितच आमचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब यांनी हा संपूर्ण शहरामध्ये CCTV लावण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेपुढे आणला जाणार आहे आणि शहराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये CCTV लावून त्याचे मॉनिटरिंग आपल्या लोकल पोलीस स्टेशनला असेल, त्याचप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात असेल, जेणेकरून ही नवी मुंबई या महिलांसाठी सुरक्षित कशी राहील याकरिता आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब सुरुवातीच्या काळापासूनच कटिबद्ध आहेतच, परंतु आता आम्ही सर्व नगरसेवक ही त्या गोष्टीसाठी कटिबद्ध आहोत. निश्चितच आत्तापर्यंतच्या इतरत्र घटना पाहता नव्या मुंबईमध्ये महिलांचं सुरक्षित प्रमाण हे चांगल्या प्रकारचं आहे. निश्चितच येणाऱ्या काळामध्ये ते अजून सुरक्षित कसं राहतील याच्यासाठी आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे आम्ही सर्व नगरसेवक निश्चितच त्यामध्ये सहभागी राहू. आमचा दौरा आमच्या सन्माननीय सभापती नाथ साहेबांच्या माध्यमातून, सर्व सदस्यांच्या माध्यमातून आमचा दौरा वाशी हॉस्पिटल इथे झाला, नेरूळ इथे झाला आणि त्या ठिकाणी ज्या काही उणिवा होत्या त्या आम्ही निदर्शनात आणून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आरोग्य समितीची आमची जी बैठक पार पडली त्या बैठकीमध्येही या प्रमुख गोष्टी आम्ही सर्व त्या ठिकाणी प्रामुख्याने मांडलेल्या आहेत. जे आपले MOH आहेत राजेशजी म्हात्रे यांना त्या संदर्भात सर्व अवगत केलेलं आहे आणि त्यांना आम्ही एक टाईमलाईन दिलेला आहे की पुढच्या
जी आमची मीटिंग असेल आरोग्य समितीची, तोपर्यंत या सर्व गोष्टी आहेत त्या योग्य रीतीनं झाल्या पाहिजेत. नव्या नागरिकांना कुठल्याही आरोग्याविषयी अडचणी निर्माण झाल्या नाही पाहिजे, यासाठी आम्ही व आमची सर्व आरोग्य समिती, त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक गणेशजी नाईक साहेब असतील, हे आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोतच. निश्चितच इमारती मोठ्या आहेत, सुसज्ज झालेल्या आहेत, परंतु त्यामध्ये असलेली यंत्रणा ही पूर्णपणे कार्यान्वित नाही. ही खरंच आपण योग्य गोष्ट सांगताय, परंतु प्रामुख्यानं कुठल्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे, तर तो अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्यानं आरोग्य विषयावरती अर्थसंकल्पामध्ये भर दिला गेलेला आहे. आणि तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन की येणाऱ्या पुढच्या 5-6 दिवसामध्येच आपल्या नवी मुंबईतील वाशी रुग्णालयामध्ये MRI सुविधा चालू होते. निश्चितच 10-15 हजार रुपये बाहेर जे नागरिकांना खर्च होत आहेत, ते कुठेतरी 1500 ते 2000 या कमी किमतीमध्ये MRI सुविधा या आपल्या नवी मुंबईतील नागरिकांना मिळणार आहेत. आणि त्याप्रमाणे नाईक साहेबांनी आरोग्य उपसभापती जी जबाबदारी माझ्यावर दिली, मी त्या माध्यमातून नवी मुंबईतले सर्व रुग्णालय आहेत हे आमच्या कार्यकाळामध्ये कशा प्रकारे अद्ययावतपणे चालतील, त्याच्यामध्ये सर्व सोयीसुविधा मिळतील, यासाठी मी आमचे सर्व सहकारी, त्याचप्रमाणे आमचे सभागृह नेते सागरजी नाईक साहेब हे सर्वजण त्या ठिकाणी आग्रही आहेत. आणि निश्चितच एक चांगली सेवा देण्याचं काम आम्ही निश्चित करू. तर हा खूप पूर्वी झालेला करार आहे, 20 वर्षापूर्वी झालेला करार होता फोर्टिस हिरानंदानी बरोबर. आणि सुरुवातीच्या काळामध्ये त्या ठिकाणी त्या लोकांनी आपले नवी मुंबईतले पेशंट वरती त्या ठिकाणी मोफत ट्रीटमेंट देण्याकरिता ॲग्रीमेंट झालं होतं. परंतु 2011 साली आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी तो कन्सेप्ट बदलला. त्या ठिकाणी ते आपल्याला एक अमाऊंट देत होते, पण 2011 साली आदरणीय गणेशजी नाईक साहेबांनी बाब लक्षात आल्यानंतर साहेबांनी त्या ठिकाणी अमेंडमेंट केली, बदल करून घेतला व वर्षाला 800 रुग्ण हे नव्या मुंबईतील त्या ठिकाणी फोर्टिस रुग्णालयामध्ये ॲडमिट होतील आणि त्यांच्यावरती योग्य प्रकारे जे काही उपचार आहेत ते केले जातील. परंतु हे 800 रुग्ण पूर्णत्वास जात नाही, याची मी दखल जेव्हा आम्ही व्हिजिट केली तेव्हा आम्हाला कळलं. त्याच्यामध्ये आत्ता मागील आर्थिक वर्षामध्ये 350 पेशंटच फोर्टिसला आपण नवी मुंबई महानगरपालिका रेफरल पद्धतीने त्या ठिकाणी उपचारार्थ दाखल केलेले आहेत. तर मी MOH जे आहेत त्यांना या संदर्भात सांगितलं आहे की आपण त्या ठिकाणी जे काही आपले रुग्ण पाठवतो, त्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया ज्या आहेत, ज्या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेत होत नाहीत, त्या शस्त्रक्रिया करून बाकी त्यांचे जे काही उपचार आहेत, ज्याचे नर्सिंग सर्व्हिसेस ज्या आहेत, तर त्यांना पुन्हा आपल्या रुग्णालयात करून घ्या आणि बाकी रुग्णांना त्या ठिकाणी तुम्ही उपचार घेण्यासाठी त्या ठिकाणी प्राधान्य द्या, अशा सूचना मी त्या ठिकाणी त्यांना केलेल्या आहेत. आणि निश्चितच त्या सूचनांचा त्या लोकांनी आदर करून आता पेशंट्स 2-2, 3-3 दिवसामध्ये रिकवर होऊन फोर्टिसमधून बाहेर निघतात आणि दुसऱ्या रुग्णांना त्या ठिकाणी संधी मिळण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. निश्चितच या गोष्टीबद्दल मी त्या प्रशासनाचा आभार मानेन आणि पुढच्या येणाऱ्या काळामध्ये फोर्टिस रुग्णालयाचा जो काही वादविवाद चालू आहे त्या संदर्भातही मी या महासभेमध्ये प्रश्न निर्माण केलेले आहेत. निश्चितच तुम्हाला महासभेच्या दिवशी त्या संदर्भात पूर्ण माहिती मिळून जाईल. आणि फोर्टिस रुग्णालय आता योग्य पद्धतीने आपल्याला सेवा देत आहे, त्याबद्दल काय आता वाद नाही.